नमस्ते मित्रांनो, मी रवी मिसाळ तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये. उद्या 1 मे आहे आणि 1 मे हा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ याने खूप मोठा लढा देऊन मुंबई महाराष्ट्रामध्ये घेऊन मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी करून आपल्या एक महाराष्ट्र राज्य स्थापन केलं गेलं आणि ती चळवळ यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्याबद्दल मी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेजवरती तयार झालेलं महाराष्ट्र एक राज्यापैकी एक राज्य आहे. त्याचबरोबर 1 मे हा कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, जो जागतिक लेवलला आहे. 1 मे 1886 रोजी शिकागो येथे अमेरिका काही कामगारांनी एका आंदोलन उभारलं गेलं. त्याचबरोबर त्या आंदोलनामध्ये काही दंगा होऊन तेथे काही लोकांचा मृत्यू झाला. तेथील कामगार जे सेनेचे नेते आहेत त्यांना जेल भोगावं लागलं आणि त्यांच्या स्मरणामध्ये हा कामगार दिन आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्रातील गिरणी कामगारांचे मोठे नेते राहिलेले आहेत. भारतातही त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यांनासुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करून सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, उद्या 1 मे आहे आणि आपले लाडके नेते काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले, त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र रितेशजी दादा देशमुख यांनी राजा शिवाजी हा चित्रपटगृहामध्ये उद्याच्याला येत आहे. जेनेलियाताई आणि इतर अनेक असे कलाकार आहेत ज्यामध्ये हे कार्य करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणे इतपत मी नक्कीच मोठा नाही. उद्याच्याला जो मूव्ही येत आहे तो आपल्या एका महाराष्ट्रीयन अभिनेत्याने तयार केलेला, डायरेक्ट आणि प्रोड्यूस केलेला हा मूव्ही आहे. तरी मी स्वतः माझ्या फॅमिलीसोबत या मूव्हीला जाणार आहे पाहण्यासाठी. आणि मी सर्वांना सांगतो की आपल्या राजाचं राजापण जर या मोठ्या पडद्यावरती दिसणार असेल, पाठीमागे तानाजी मालुसरे जे त्यांचे मावळे होते यांच्या संदर्भात काही मूवी आले आणि ते खूप चाललेले आहेत, परंतु पहिल्यांदा आपल्या राजावरती, आपल्या जाणता राजावरती हा मूवी येत आहे. आणि मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की असं साऊथमध्ये काही मूवीज ज्यावेळेस बनतात लोकल विषयावरती किंवा त्यांच्या कल्चरवरती, तर ते सुपरहिट ब्लॉकबस्टर मूवी होतात. आणि आज वेळ आलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असं त्यांनी बोलून हे महाराष्ट्र राज्य किंवा हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. असे आपल्यासारखे सामान्य मावळे घेऊन या राज्याची स्थापना केली. अशा राजावरती मूव्ही येत आहे. खरोखरच ही खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि आपले मराठी कलाकार ज्यांनी हिंदीमध्ये खूप असे छान अशा मूव्हीजमध्ये काम केलेलं आहे, असे रितेश दादा यांनी हा मूव्ही प्रोड्यूस केलेला आहे. जेनेलियाताई पण त्याच्यामध्ये आहेत. आणि काही अशा निगेटिव्ह गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, काही हा मूव्ही चालू नये म्हणून असे काही प्रयत्न काही लोकांकडून केला जातो. परंतु महाराष्ट्र हा आपल्या जाणता राजाच्यावर खूप प्रेम करतो, शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करतो आणि आपली ती एक लेगसी आहे, तो एक वारसा आहे. आणि असा वारसा पुढे जाण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहामध्ये जावं लागेल आणि असा हा मूव्ही पाहून हा मूव्ही आपल्याला हिट करायचा आहे. तरी मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण चित्रपटगृहामध्ये उद्या जायचं आहे आणि आपल्या छत्रपती शिवरायांना शिवगर्जना तिथे करायची आहे. आणि आपला हा मूव्ही जो आहे तो ब्लॉकबस्टर हिट करून पुन्हा असे मूव्ही बनण्यास सर्वांना प्रोत्साहित करायचं आहे. एखादं पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा एखादा पोवाडा ऐकून किंवा एखादं भाषण ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना जाणण्या इतकं शिवाजी महाराजांचं चरित्र नाही किंवा एखादा मूव्हीमध्ये सुद्धा ते फिट होईल इतकं छोटं माझ्या राजाचं राजपण नाही. परंतु तो एक प्रयत्न आहे आपल्या राजाबद्दल सांगण्याचा, राजाचं चरित्र सांगण्याचा, राजांनी केलेले कार्य सांगण्याचा. आणि हा व्हिडिओ मी आपणास स्पेशली फक्त हा मूव्ही पाहायला जाण्यासाठी, आपण असे इतर कितीक मूव्ही पाहतो परंतु
आपण वेळात वेळ काढून हा मूवी पाहावा अशी मी नम्र विनंती करतो. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.